जाणार आहे, पण तिन्ही वेगळे दिसत आहे का? काय डिफरन्स असेल त्याच्यात? खड्यांमध्ये काय डिफरन्स आहे? कलर आणि खडा. आता हे बघा, हे जे आहे याला म्हणतात एडी स्टोन. काय हे? एडी स्टोन. आता हा जो सेट आहे ना, हा रोज गोल्ड प्लस सिल्वर हे दोन्ही मिक्सिंग मध्ये, बरं. ते पॅटर्नच कसं आहे त्याचं, बरं. कुठेतरी तुम्हाला बघा असा रेडिश दिसेल थोडासा, जे रेडिश स्टोन मध्ये दिसतं थोडंसं नॉर्मल, त्याला आपण काय म्हणतो? रोज गोल्ड म्हणतो. आणि जे प्युअर सिल्वर असतं, ज्याची मागची बॅकची कोटिंग पण सिल्वर असते, तो कोणता असतो? सिल्वर वाला असतो. आणि एक असतो रोज गोल्ड. त्यानंतर बघा हा थोडासा वेगळा वाटतो याच्यापेक्षा. हे काय आहे? क्रिस्टल डायमंड आहे. हे काय आहे? क्रिस्टल आहे. आणि हे काय आहे? एडी स्टोन आहे. ह्या दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे की हे खूप जास्त शाईन करतं क्रिस्टल. आणि एडी डायमंड काय होतं? एडी डायमंडला स्वतःची एक छानशी शाईन असते. म्हणजे आपण म्हणतो बघा फाईन ग्लिटर्स आणि एकदम रांगोळीच्या कलर सारखे ग्लिटर. काय डिफरन्स असतो त्याच्यात? एडी स्टोन मध्ये फिनिशिंग असते खूप, आणि हे जे क्रिस्टल असतात ते फक्त स्पार्क करतात. पण याला एडीची फिनिशिंग येईल का? नाही येणार. आणि एडी डायमंडचे सेट असतात ना, ते पटकन खराब पण होतात, त्याची पॉलिश पण खूप पटकन जाते. आता उदाहरणार्थ रोज गोल्ड, आपल्याकडे एक पिंक कलरचा रोज गोल्डचा सेट आहे बघ, तो कुठे? मी तुला म्हटलं सगळं डायमंड सगळं आणा. म्हणजे एकदा जरी घातलं तुम्ही आणि समजा क्लायंटला घाम आलेला असेल तर ते घामाने ते रोज पॉलिश पण निघून जाणार ती रोज गोल्डची. तसं सिल्वरची पॉलिश थोडी काळपट पडत जाते. म्हणजे जसं आपल्या चांदी कशी काळपट पडत जाते तसं ते दिसतं, बाकी ते टिकतं बऱ्यापैकी. मग त्याला तुम्हाला काय करावं लागतं? जर ते खूप खराब झालं ना तर त्याला थोडं पॉलिशिंग करून आणावं लागतं. पॉलिशिंगचे चार्जेस पण खूप असतात, पण ते आणले सगळे बाकीचे पण डायरेक्ट. आता हे बघा, हा कोणता पॅटर्न असेल? डिफरन्स नाही कळत. हे काय? याची शाईन वेगळी बघ ना. हे क्रिस्टल डायमंड आहे आणि शाईन सारखीच वाटते. हा तुम्हाला वाटेल सारखी, पण जेव्हा तुम्ही जवळ येतात ना, बरेच क्लायंट कधी कधी काय होतं माहिती? एखादा क्लायंट म्हणतो तुमचा सेट खूप डल दिसतो. ऍक्च्युली एडी डायमंड आहे ना, खूप जास्त शाईन. जे नकली जे मिळतात आपल्याकडे, काही नकली पण डायमंड आहे ना, आणि बरं तिथे डिफरन्स कळेल. हे बघा, आता हे खालचं जे आहे हे पण फिनिशिंग मध्ये, पण हे काय आहे? हे एडी डायमंड प्लस क्रिस्टल आहे. हे बघा, हे मध्ये दिसतंय, हे मधलं काय आहे? क्रिस्टल आहे. आणि साईडचं काय आहे? एडी डायमंड आहे. हे दोन्ही मिक्स असल्यामुळे बघ त्याचा मिडल पार्टच खूप जास्त शाईन करतो, आणि साईड पार्ट आहे ज्याची जी बॉर्डर आहे ती एवढी शाईन नाही करत. ओरिजिनल एडी जास्त शाईन करत नाही. क्रिस्टल डायमंड आहे. हे बघा, जे मोठे मोठ्या साईज मध्ये असतात ते काय असतात? क्रिस्टल डायमंड असतात. आणि एडी डायमंड खूप छोट्या छोट्या साईज मध्ये असतात. ओके. आता ही रोज गोल्ड पॉलिश आहे. आता फक्त ही पॉलिश करून आणून काहीच दिवस झालेले नाही, आणि एकच क्लायंट आम्ही केला, पूर्ण पॉलिश करून आणला, नव्यासारखा करून आणला. पुढून तुम्हाला छान पॉलिश दिसेल बघा, पण त्याची बघा एका वापरात पॉलिश गेली. या दुकानदाराचा किंवा कोणाचाच फॉल्ट नाही. हे पॅटर्नच असते की याला पॉलिश टिकत नाही. हा लगेच काळा झाला, मग हा अजून 1-2 वापरामध्ये काय होणार आहे? पूर्णच काळा दिसेल. मग मला काय करावं लागेल? त्याला पॉलिश करून आणावं लागेल. तो असा इथे चांगला दिसतोय, पण तो जेव्हा असा स्प्रेड होणार आहे ना, तर ते आतली पॉलिश गेलेलं सगळं दिसून येणार. ओके. बाकी सगळ्यांपेक्षा हा का डल वाटतोय सांगू? हा एडी डायमंड प्लस मॅट आहे. बघा, याची जवळून जर तुम्ही पॉलिश बघितली ना, हे मधलं सगळं मॅट आहे. याच्यामुळे काय होतंय? आणि हा प्युअर एडी स्टोन आहे. जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात बघा बरं, सगळ्यात महाग असेल ना हे? नाही, असं वाटतंय त्याला बघून. सगळ्यात महाग. हा, कसं आहे? हे सगळ्यात स्वस्त आहे की महाग आहे? का? त्याच्यात आणि कलर शाईन दिसते त्याच्यात. म्हणजे जसं काही सोनं आणि बेंटेक्स, हा जो डिफरन्स आपल्याला दिसतो तो डिफरन्स आपल्याला इथे लगेच लक्षात येते. हे सगळ्यात लो क्वालिटी डायमंड्स. मग हे असं सजेस्ट करा त्यांना. जर एखाद्याचा गोलगळा आहे त्याला हे सजेस्ट करा. पानगळ्याला गोलगळ्याचं पण चालेल, पण गोलगळ्याला पानगळ्याचं नाही चालणार. ती गोष्ट नेहमी लक्षात घ्या. मग ती ही ज्वेलरी असू द्या याची आपली. आता ज्यावेळेस आपण साडी घालतो, गळा मॅटर करत नाही, कारण इथून आपला पदर येऊन जातो. ज्यावेळेस एखादा गळा ओपन असतो आणि तो प्रॉपर दिसतो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं? गळा बघून ज्वेलरी चॉईस करायची असते. आता आपण महाराष्ट्रीयन साडीला आपलं तर इथून पूर्ण पॅक असतं, त्यामुळे गळा दिसण्याचा काही संबंध उरत नाही. मग जेवढी ज्वेलरी असते सगळी साडीच्या पदरावरती येते, बरोबर. म्हणून मग आपण काय करतो? त्याला कुठलाही शेप घालू शकतो. पण ज्यावेळेस तुम्ही लेंगा लुक करतात किंवा एखादा वेस्टर्न लुक करतात, त्यावेळेस तुम्हाला गळा बघून काय करायचं? ज्वेलरी चूज करायची. समजलं? मॅम, कोणता कोणा येतो परत सांगा. गोल गळा आहे ना, त्याला फक्त गोल गळ्याचेच म्हणजे राऊंड मधलेच नेकलेस घ्यायचे. आता नेकलेस आणि चोकर मधला फरक माहिती आहे तुम्हाला? चोकर कुठे येतो? मानेवर येतो, आणि नेकलेस कुठे येतो? गळ्यात येतो, बरोबर. नेकलेस इथून खाली असतो आणि चोकर इथे पट्टी सारखा असतो, बरोबर. त्याला काय म्हणतात? चोकर म्हणतात. हे बघा, आता हा सेट कसा आहे? हा चोकर प्लस नेकलेस सेट आहे, बरोबर. हा दोन्हीची कामं एकाच सेटमध्ये तुमची होत आहेत. मग आता बघा, याचा ज्यावेळेस तुम्ही हा सेट घालणार आहे, हा थोडासा ड्रॉप स्टाईल मध्ये, असा पूर्ण नाहीये,
हा कसा आहे, हे इकडचं खाली आहे जास्त आणि हे त्याच्या बरोबरीने. मग हा तुम्ही कोणाकोणाला घालू शकतात, हा पानगळ्याला पण घालू शकतात, हा गोलगळ्याला पण घालू शकतात, दोन्हींना चालेल. का? कारण ही जी लाईन आहे त्याची ही कशी येते, पानगळ्यासारखी येते. हा जर तुम्ही अजून टाईट करून घातला तर हा राऊंड नेक होणार याचा. तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही कोणत्याही नेकला घालू शकता. पण काही सेट असे असतात ना की त्याला शोल्डर्स पण येतात, शोल्डर्स पण काउंट होतात त्याच्यात. हा बाईट दाखव, हा आमचा सपना सेट आहे. बघा याचा गळा कसा आहे, राऊंड नेक आहे बरोबर. हा राऊंड नेक तुम्ही जर राऊंडला घातला तर खूप छान दिसेल, पान गळ्याला सुद्धा घातला तरी छान दिसेल. पण ज्या वेळेस तुमचा नेक राऊंड असेल त्यावेळेस तुम्हाला राऊंड सेटच घालावा लागेल, त्यावेळेस तुम्ही पान शेप घालू शकत नाही. कारण काय होतं, पान शेपला जे खाली लटकन येतं ना ते राऊंड शेपने झाकलं जातं आणि स्पेस उरत नाही. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही हे रेग्युलर कुंदन आहे, आता हे रिअल कुंदन आहे. ह्या सेटची प्राइस खूप असते, हे 15-15, 20-20, 25-25, 30-30 हजारापर्यंत, 40-40, 50-50 पर्यंत सुद्धा असतात. याची एक साधी तुम्ही नथ घेतली तर 3-3.5 हजार रुपयाला छोटीशी नथ मिळते, एवढीशीच, फक्त एवढा पॅच. का? कारण ते ओरिजिनल कुंदन असतात, त्याची कधी पॉलिश जात नाही, ते कधी खराब होत नाही. आता बघा हा जो सेट आहे ना, हा आमचा 2 प्रकारे आम्ही वेअर करतो, हे 2 पार्ट मध्ये. हा आम्ही पूर्ण असा एका खाली एक वेअर केला तर हा काय होणार आहे, गोल शेप होणार आहे बरोबर. आणि जर याला थोडंसं खाली घेतलं तर हा एक नवीन पॅटर्न बनतो, एक पॅक आणि एक थोडासा लूज. ओके. आणि हा हे दोन्ही सेट कोणत्या गळ्याला चालणार, गोलगळ्याला. पानगळ्याला पण चालतील पण गोलगळ्याला जास्त छान दिसते. ते बघा हे असतं चोकर सेट. तुम्हाला मी जे बोलले सेलिब्रिटी पॅटर्न, डीप नेक आणि छोटीशी ज्वेलरी, त्यावेळेस ना अशा ज्वेलरी चालतात ज्या एकदम काय आहे वरच्या वरच. बघा याचा कसं पण तुम्ही त्याला मोल्ड करा, याला म्हणतात क्वालिटी. हे प्युअर कॉपर आहे, याला काय म्हणतात, प्युअर कॉपर. प्युअर कॉपरची जेव्हा तुम्ही ज्वेलरी घेतात तुम्ही 8 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष तिला पॉलिशची पण गरज नाही. प्युअर कॉपर. हल्ली लोक नकली याला पण कॉपर म्हणतात, नकली गोष्टी लगेच त्याचा बघा अजूनपर्यंत त्याची, आणि कशालाही पॉलिश केलेलं नाही. हा सुद्धा सेट बघा सोन्याच्या तोंडात मारेल असं सेट आहे, प्युअर सोनं दिसतं. इथे डायमंड आम्ही चेंज करणार आहे फक्त. मग आपल्याला जेव्हा ज्वेलरी घ्यायला आपण जातो ना, कुठल्याही एका दुकानात तुम्ही पर्चेसिंग करूच नका. म्हणून आम्ही कुठल्याच दुकानाचं नाव तुम्हाला सांगूच शकत नाही, कारण आम्ही दुकानाचे नाव बघतच नाही. ज्वेलरी दिसली घुसामध्ये, मग ते घुसले की बघा, शोधा, तुमची कन्सेप्ट त्यांना सांगा, तुम्हाला काय हवंय काय नाही, मग त्यानुसार तुम्ही पर्चेसिंग करा. आणि जे ट्रेंडिंग असतं ना ते ऑलरेडी शोकेसला लावलेलंच असतं, त्यातनं आपल्याला आवडतं सगळं तिथेच घेतलं पाहिजे असं काही नाही. 4 दुकानं फिरा. जेव्हा तुम्ही फिरता ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक जो रडता पण काहीतरी नवीन स्वप्न बघतो. आता मला एक सांगा, आपण दिवसभरात जे थिंकिंग करतो कधी कधी आपल्या रात्री स्वप्नात पण येतो, काही पण येतं ना. आता बऱ्याच जणांना स्वप्न पण पडत असतील, काही हॉरर पण पडत असतील. ज्यांच्या मनात भीती ना त्यांना असं स्वप्न पडत असतं, मी माझी मॉडेल आलीच नाही, तिचं सगळं खराब झालं, हे झालं. असे स्वप्न पण तुम्हाला येऊ शकतं. बघा तुमचं माइंड आहे ना, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं माइंड जागेवर ठेवा. आता आमची तीच चर्चा झाली होती मगाशी, आमच्या बॅचच्या स्टुडंट होत्या, त्यातली अजून एक मुलगी, मी जी स्टोरी तुम्हाला सांगितली की जी बिल्डिंग मधल्या सगळ्या मुलींचे मेकअप करायची, तिच्याच बॅचला होती, ती केमिकलच्या बॅचला होती. तर बाकी सगळ्या मुली काय करायच्या, खुसपट्ट काढायच्या, काही पण याचं गॉसिप कर, त्याचं गॉसिप कर, माझ्याबद्दल पण गॉसिप करायची. आणि त्या मुलीला ना ते पटत नव्हतं, मग ती ना त्यांच्यापासून वेगळी झाली आणि मग ते तिला पण नावं ठेवायला लागल्या. मग अशाने काय झालं, मग त्या मुली म्हणजे असं तिला इग्नोर करायला लागल्या. पण तिला माहित होतं ती इथे कशाला आली. ती काय करायची, त्या निगेटिव्ह लोकांपासून लांब पडायची, कारण ती एवढी उत्साहाने घरचं सगळं आवरून जॉब करून सकाळच्या आणि संध्याकाळच्या शिफ्टमध्ये जॉब करायची. ती पहाटे उठून तिच्या वाट्याचा स्वयंपाक करून, एक दिवस तर तिच्या घरी दिंडी आली, ती वर्ष झालं का ग, एवढ्या दिंडीच्या 200 पोळ्या करून ती पोरगी क्लासला वेळेत हजर झाली इथे. आणि एवढी उत्साहाने ती जर इथे येते आणि कोणीतरी तिचा उत्साह घालवतंय ना, तर तिने त्या लोकांपासून लांब राहणंच पसंत केलं. ती त्यांच्यामध्ये मिक्सच व्हायची नाही आणि मग सगळे मिळून तिला एकटं पाडायची. हिला विचारा, हिच्याच बॅचला होती. मग आता मी त्यांना तेच म्हटलं, ती एकटी नव्हती पडत, तिला माहितीये तिला पुढे जॉब सोडायचा आहे, तिला 25,000 तिचा हप्ता भरायचा घराचा. तर तिच्या माइंडमध्ये असेल ना 30-40 हजाराचा जर जॉब मी सोडते आणि मी या निगेटिव्ह लोकांच्या नादी लागले तर मी यातले 10,000 पण कमवू शकत नाही.
आज तिने जॉब सोडायची हिंमत केली म्हणजे तिला काहीतरी मिळायला लागलं म्हणूनच ना. मग विचार करा, निगेटिव्ह गोष्टींपासून सगळ्यात पहिले तर दूर व्हा. तुमच्या मनात पण निगेटिव्ह विचार येत असेल ना, थोडंसं देवाचं नामस्मरण करा. एखाद्या सकाळी देवाचं काहीतरी ऐका. देव ही अशी शक्ती ना की जी दिसत नाही पण ती आहे. जे मानत नाही ना त्याला तो देव कधी जन्मात भेटत नाही. जो मानतो ना त्याला पदोपदी देव भेटतो. मग हे आपलं मन, मी हेच सांगते, जो मानत नाही त्याला काहीच वाटणार नाही देवाबद्दल, पण जो मानतो ना त्याला माहितीये नाही मी गोष्ट चुकीची करते, देव बघतोय मला. खरंच ही गोष्ट काल आम्ही हेच बोलत होतो दोघी. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्ही माइंड मध्ये काय विचार करताय ना ते रिअलिटीमध्ये घडणार आहे तुमच्यासोबत. मॅनिफेस्टेशन माहितीये, आपण जेव्हा एखादी गोष्ट थिंक करतो ना, ती सारखी सारखी विचार करतो ना, ती गोष्ट पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे तुम्हाला वाटतंय तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकतात, तर तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुम्ही जर म्हटलं नाही मग कसं करू, मग मी काय करू, मग तुमची परिस्थिती आहे त्यापेक्षा डंप होणार आहे. तुला पण सांगायचंय मला श्यामली याच्यात नाही, तर तू खूप कन्फ्युज होते, तू खूप टेन्शन घेते. म्हणजे मी काय सांगते त्यातनं चांगली गोष्ट घे. बघ हे बघ, तुला जी गोष्ट जमत नाही ना, तू एकदा सोडून 10 वेळा कर ना ती. आणि प्रत्येक वेळी तू ना असं माइंड मध्ये आणणार की आता माझ्याकडनं एकदम बेटर होणार, आता मी एकदम छानच करणार. कारण तुम्ही कन्फ्युज राहून जर एखादी गोष्ट केली, हा तुम्हाला वाटतं ना चुकते काय तर लगेच करेक्शन करा. पूर्ण झाल्यानंतर नाही करेक्शन करायचं. जर वाटतं ना ही गोष्ट चुकीची होते तर लगेच करेक्शन करा. याच्याने काय होणार आहे, तुमचा प्रॉब्लेम तिथल्या तिथे सॉल्व्ह होणार आहे. तुम्ही अजून प्रॉब्लेम वाढून ठेवणार आणि मग त्याला कसं सॉल्व्ह करू हा विचार करणार, तर म्हणजे चुकीचं आहे. आलं लक्षात? अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. आणि मला सगळं येणार आहे. सगळ्यात पहिले तर तू एकदम पॉझिटिव्ह राहा. तू जितकी पॉझिटिव्ह राहशील ना तितकं तुझ्या बाबतीत चांगलं घडणार आहे. आणि काय होतं आपलं माइंड पण आपण सारखं हर्ट होत राहतो. सगळ्यात पहिले तर हर्ट होणं सोडून द्या. इतकं काय म्हणतो ना आपण, इतकं निबरगट्ट होऊन जायचं ना तर कशानेच काही फरक नाही पडला पाहिजे. ना कोणाच्या बोलण्याने, ना कोणाच्या म्हणण्याने, ना कोणत्या प्रॉब्लेम्सने, ना पैशाच्या, ना वैयक्तिक, ना मानसिक कोणत्याच प्रॉब्लेमने हरायचं नाही. तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात. कारण हे सगळं माइंडचा खेळ. हा मेकअप पण आहे ना, मेकअप असू द्या, कुठलंही काम असू द्या, हा सगळा माइंडचा खेळ. मी जेव्हा एका कंपनीत जॉबला गेली तेव्हा मी तिथे, मला ऑफिशियल वर्क आवडत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, मला ते मेल करा, हे करा, मला ते आवडतच नाही. आणि मला ना त्या कामाचा ना असं हे व्हायचं, नको नको वाटायचं ते काम. मी 1 महिना जॉब केला, सोडून दिला. कारण मला माहित होतं माझं मन त्याच्यात लागणार नाही. माझं मन कशात आहे, मी शारीरिक कष्ट खूप करू शकते, खूप एक्स्ट्रीम लेवलला करू शकते, पण मी याचे ऑफिसमध्ये बसून आणि हे टेक्निकल कामं मी नाही करू शकत. कारण तेवढं माझं माइंड आहे ना ते टेक्निकल गोष्टीला सपोर्टच करत नाही. मला काही माझ्या ब्रायडल ऑर्डर्स आहे ना सर सगळं मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात. मी म्हणते मला एका कागदावर लिहून द्या. कारण मला जी भाषा कळते ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना. माझे दिवस रात्र आमच्या ज्या काय ब्राईड्स असतात ते हे जे असतं आमचं टाइम टेबल, मी सरांना सांग मला एका कागदावर लिहून दे तरच मला समजेल. ते पण मी माझ्या भाषेत लिहून घेते सगळं, तेव्हा मला ते समजतं. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्हाला जी भाषा कळते ना त्या भाषेत तुम्ही ते लिहा, त्या भाषेत तुम्ही ते काम करा. तुम्ही ते तुमच्या माइंडला ती भाषा समजावा. तुम्हाला माझी भाषा अवघड वाटत असेल, तुम्ही त्याच्यातनं तुमची भाषा तयार करा आणि मग त्याच्यावरती काम करा. तुमचं काम कधीच बिघडणार नाही. प्रत्येकाचा माइंड सारखं नाहीये, प्रत्येकाची थिंकिंग वेगळी आहे, प्रत्येक जणाची जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती वेगळी आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या. कोल्हापुरी साज आहे प्रॉपर, त्याच्यामध्ये खुशी येते, त्यानंतर त्याच्यामध्ये एक नेकलेस येतो, त्यानंतर त्याच्यामध्ये हा कोल्हापुरी साज आहे. आणि हे मध्ये आम्ही काय करतो, क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार चेंजेस करतो याच्यामध्ये. मग कोणाला वाटलं हे टाकायचं, कोणाला वाटलं प्लेन मोती टाकायचे. प्लेन मोती मीन्स असे गोल्डनच, याला खूप व्हाईट नाही चालणार, कारण याच्यामध्ये कुठेच व्हाईट दिसत नाही, सगळं कसं आहे गोल्डन आहे. मग त्यानुसार आम्ही काय करतो, फक्त मधलं हे चेंज करायचं.